नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 या संबंधीची माहिती घेणार आहोत। भारतीय संस्थेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे। फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली अर्थात एज्युकेट गर्ल्स हे नाव आहे या संस्थेचं आता। तर या भारतीय स्वयंसेवी संस्थेला म्हणजेच NGOला 2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार घोषित झाला आहे। हा त्या संस्थेचा लोगो आहे एज्युकेट गर्ल्स म्हणून। अलीकडच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा लोगो देऊन देखील विचारलं जाईल किंवा एज्युकेट गर्ल्स या संस्थेचा लोगो कोणता आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हेही माहीत असणं गरजेचं आहे। ही संस्था काय करते तर ग्रामीण आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातील मुलींचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी समुदाय आणि शासन यांची जी संसाधने आहेत ती एकत्रित करण्याचं काम करते। म्हणजे शासन आणि समुदाय यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांचे संसाधने एकत्रित करून मागास भागातील मुलींच्या शिक्षणावर कार्य करणारी ही संस्था आहे, जिचं नाव आहे एज्युकेट गर्ल्स। या संस्थेला 2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे। इतर 2025 चे पुरस्कार विजेते कोण आहेत तर शाहिना अली या मालदीवच्या आहेत। त्यांना पर्यावरण संरक्षणासाठी जे काम आहे त्यांचं तर त्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे। आणि अजून एक विजेते जे आहेत फ्लावियानो अँटोनियो एल व्हिलानुएवा हे फिलिपाईन्सचे आहेत। त्यांना गरीब व वंचितांच्या उन्नतीसाठी जे कार्य केलं त्यांनी त्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। म्हणजेच रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे 3 विजेते आहेत, त्यापैकी एक भारतीय स्वयंसेवी संस्था एज्युकेट गर्ल्स ही आहे। परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। तर आता आपण या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली अर्थात एज्युकेट गर्ल्स ही संस्था आहे। तर या संस्थेची स्थापना 2007 मध्ये सफीना हुसेन यांनी केलेली आहे। हा पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय संस्था आहे, पहिली NGO आहे। आणि या पुरस्काराला महत्त्व काय आहे तर आशियाचा नोबेल पुरस्कार किंवा आशियाई नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो। कोणता पुरस्कार तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियाई नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो। या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे तर राजस्थानमध्ये या संस्थेची सुरुवात झाली। राजस्थानपासून सुरुवात करून ग्रामीण भागातील अशिक्षित मुलींना शाळेत आणणे आणि त्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी आवश्यक पात्रता मिळेपर्यंत मदत करणे हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे। म्हणजे नाव जसं आहे संस्थेचं की एज्युकेट गर्ल्स, तर मुलींच्या शिक्षणासंबंधी संस्था वेगवेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने कार्य करते। ध्येय आहे या संस्थेचं वन गर्ल ॲट अ टाईम, म्हणजे एका वेळेस एक मुलगी। तर प्रत्येक मुलीसाठी वैयक्तिक पातळीवर काम करते ही संस्था। कुटुंब व समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत सकारात्मक बदल घडवणे, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे याकडे ही संस्था लक्ष देते। वन गर्ल ॲट अ टाईम, एका वेळी एक मुलगी हे या संस्थेचं ध्येय आहे। त्यानंतर यांचे जे महत्त्वाचे उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत त्यामध्ये 2015 मध्ये जगातील पहिले डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुरू केले। म्हणजेच याद्वारे त्यांनी काय केलं डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड, म्हणजेच आर्थिक मदत जी मिळवायची ती त्यांनी जे काही कार्य केले त्यातून जे काही रिझल्ट निष्पन्न झालेला आहे, म्हणजे शैक्षणिक निकाल जो आहे किंवा त्यांनी जे कार्य केलेले आहे त्या कार्याचा जो काही रिझल्ट आहे त्याचा जो परिणाम झालेला आहे त्याच्याशी आर्थिक मदत त्यांनी जोडली। असं करणारी ही जगातील पहिली संस्था आहे। 30,000 गावे व 20 लाखाहून अधिक मुलींना याचा लाभ झालेला आहे। 30,000 गावे आणि त्यातील 20 लाखाहून अधिक मुलींना याचा लाभ झालेला आहे। त्याचबरोबर या संस्थेने प्रगती कार्यक्रम जो सुरू केला होता 15 ते 29 वयोगटातील मुलींसाठी किंवा महिलांसाठी त्यांनी ओपन स्कूलिंग प्रोग्राम सुरू केला होता। म्हणजे औपचारिक शिक्षणापासून ज्या वंचित राहिल्या त्यासाठी हा प्रोग्राम होता। 300 वरून 31,500 प्लस सहभागींपर्यंत या संस्थेच्या किंवा या कार्याचा आता विस्तार झालेला आहे। त्या मुलींचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आता आपण मॅगसेसे पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। तर याची स्थापना 1958 मध्ये झाली। याचा उद्देश काय होता तर आशिया आणि जगभरातील मानवी विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा गौरव करणे, म्हणजेच त्यांना प्रेरणा देऊन पुन्हा इतरांना देखील असे कार्य करण्यास चालना देणे हा या पुरस्कारामागचा उद्देश होता। पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक दिलं जातं। 67वा जो समारंभ आहे आगामी, म्हणजे हे जे पुरस्कार आता जाहीर झालेले आपण पाहिले तर ते 7 नोव्हेंबर 2025 रोजी मनिला फिलिपाईन्स येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहेत। या संस्थेचं तत्त्व जे आहे किंवा पुरस्काराचं तर निस्वार्थ सेवा, धैर्य व नेतृत्वाचा सन्मान, जात, धर्म, लिंग
हा भेद न विचारात घेता पुरस्काराने सन्मान केला जातो. 1958ला ज्यावेळेस पुरस्कार सुरू झाला ते 2008पर्यंत त्यांच्या काही श्रेण्या होत्या. तर त्यामध्ये शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, समुदाय नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य व कला, शांतता व आंतरराष्ट्रीय समज आणि नवोदित नेतृत्व 40 वर्षाखालील व्यक्तींसाठी अशा श्रेणींमध्ये हा पुरस्कार देण्यात येत होता. परंतु एकूण 6 श्रेणी होत्या, परंतु 2009 पासून त्यांनी ठराविक श्रेणीची पद्धत रद्द केलेली आहे. फक्त इमर्जंट लीडरशिप श्रेणी सुरू ठेवली, ती फोर्ड फाउंडेशनच्या सहाय्याने. तर आता हा पुरस्कार श्रेणीबद्ध पद्धतीने दिला जात नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या. याचे जे भारतीय विजेते आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आहे विनोबा भावे. हे पहिले मानकरी होते 1958चे आणि समुदाय नेतृत्वासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर चिंतामण देशमुख, अर्थतज्ञ CD देशमुख 1959मध्ये त्यांना मिळाला होता, शासकीय सेवेमध्ये होते ते. तर त्याचबरोबर त्यानंतर अमिताभ चौधरी, पुढे मदर टेरेसा यांना 1962मध्ये मिळाला. वर्गीस कुरियन यांना 1963मध्ये हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अगदी अलीकडचा जर विचार केला तर भारत वाटवानी यांना 2018मध्ये आरोग्य व पुनर्स्थापना कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. सोनम वांगचुक यांना समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जे कार्य केलं त्यासाठी 2018मध्येच देण्यात आला होता. आणि अगदी या पुरस्काराच्या आधीचा पुरस्कार 2019मध्ये रवीश कुमार NDTVचे जे पत्रकार होते त्यांना देण्यात आला होता. ही माहिती लक्षात असू द्या. या भारतीय मानकऱ्यांची यादी तुम्हाला आपल्या विनायक गायत स्टडी ॲपवरती पूर्ण यादी मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचे जे मानकरी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अलीकडे चर्चेत असले तर अरविंद केजरीवाल वगैरे असतील किंवा इतर काही जण असतील. बाबा आमटे महाराष्ट्राचे होते, त्यांना 1985मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. अशा स्वरूपाची माहिती लक्षात ठेवणं आगामी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याचबरोबर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच टॉपिकवर आधारित एक टेस्ट, जी फ्री टेस्ट असेल ती आपल्या विनायक गायत स्टडी ॲप, त्याची लिंक खाली दिलेली आहे, त्या ठिकाणी ती टेस्ट तुम्ही देऊ शकता आणि त्यामुळे तुमचा अभ्यास देखील परीक्षाभिमुख दृष्टीने होण्यास मदत होऊ शकेल. तर इथून पुढे आपल्या चॅनलवरती जे जे चालू घडामोडींचे व्हिडिओ होतील त्यांच्या फ्री टेस्ट आपल्या ॲपवरती असतील. प्ले स्टोअरमधून हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि या फ्री टेस्ट देण्याचा प्रयत्न करा, ज्यायोगे आपण केलेल्या अभ्यासाचं मूल्यमापन करणं तुम्हाला शक्य होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर इतर मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये मांडा. धन्यवाद.